आपण आलेलो आहे पिंपळगाव जोगा या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे संत गाडगे महाराज विद्यालय पिंपळगाव जोगा या SSC बोर्डामध्ये खरं तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बाजी मारलेली आहे। आपण आलेलो आहे खरं तर या ठिकाणी त्यांची मुलाखत घेण्यासाठी आले। तुझं नाव काय? ज्ञानेश्वरी संदीप कोकणी। खरं तर SSC बोर्डामध्ये तुझा पहिला नंबर आलेला आहे, तर किती पर्सेंटेज पडले? 88.7। बरं, खरं तर या ठिकाणी तुला 88.7 या ठिकाणी पर्सेंटेज पडलेले, तर तुझा पहिला नंबर आलेला आहे। तर पहिल्यांदा आमच्या विनर टाइम्स परिवारातून या ठिकाणी तुझं अभिनंदन। आणि काय सांगशील, कशा पद्धतीने अभ्यास केला, काय सांगशील? 2-3 दिवसापूर्वीच 10वीचा रिझल्ट लागला, त्यात मला 88.7% पडून प्रथम क्रमांक आला। या संपूर्ण यशामागे सर्वप्रथम माझ्या आई वडिलांचे तसेच सर्व शिक्षकांचे त्यांनी खूप मोठे मला मार्गदर्शन केले। त्यांनी जसं आम्हाला मार्गदर्शन केले तसं मी खूप त्यांचे मार्गदर्शन घेतले, त्याच्या प्रकारेच अभ्यास केला। आमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण सर, आमचे वर्ग शिक्षक करपे सर, डोंगरे सर, निम सर तसेच खरात मॅडम यांनी खूप प्रकारे आम्हाला मोठ्या प्रमाणे मार्गदर्शन केले। सुट्टीच्या दिवशी त्यांनी क्लास घेतले, मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। त्यानंतर आपल्या दुसरी विद्यार्थिनी खरं तर ईशा पंकज हांडे, ईशा देखील दुसरा नंबर या ठिकाणी आलेला आहे। तर काय सांगशील ईशा, तुझा दुसरा नंबर आलेला आहे आणि सर्वत्र ठिकाणी गावामध्ये तुझं या ठिकाणी कौतुक केलं जातंय, काय सांगशील? 2-3 दिवसापूर्वी आमचा 10वीचा रिझल्ट लागला होता, त्याच्यामध्ये मला 87.20% पडून दुसरा नंबर आला। खरं तर आम्हाला जे आता मार्क्स पडलेत, जे आम्हाला आता यश प्राप्त झाले, तर यशा पाठीमागे फक्त आमचा हात नाहीये, तर आमचे सर्व पालक, आमचे सर्व शिक्षक, त्यामध्ये आमचे आदरणीय वर्ग शिक्षक करपे सर असतील, चव्हाण सर असतील, डोंगरे सर, निमसे सर आणि त्याचबरोबर खरात मॅडम, या सर्वांनी आम्हाला ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे त्यांनी जसं आम्हाला अभ्यास करायला सांगितलं, आम्ही तसा अभ्यास, आमचा 10वीचा रिझल्ट लागला होता, त्याच्यामध्ये मला 87.20% पडून दुसरा नंबर आला। खरं तर आम्हाला जे आता मार्क्स पडलेत, जे आम्हाला आता यश प्राप्त झाले, तर यशा पाठीमागे फक्त आमचा हात नाहीये, तर आमचे सर्व पालक, आमचे सर्व शिक्षक, त्यामध्ये आमचे आदरणीय वर्ग शिक्षक करपे सर असतील, चव्हाण सर असतील, डोंगरे सर, निमसे सर आणि त्याचबरोबर खरात मॅडम, या सर्वांनी आम्हाला ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे त्यांनी जसं आम्हाला अभ्यास करायला सांगितलं, आम्ही तसा अभ्यास करून हे यश प्राप्त केले। त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी शाळेच्या व्यतिरिक्त सुद्धा एक्स्ट्रा क्लासेस घेऊन आम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी त्या सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार मानते। यानंतर म्हणजे आपण जे आता 10वीला म्हणजे 9वीची बॅच जी पास आउट झाली आणि ती आता 10वीला गेली, त्या 10वीच्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? त्यांना आता त्यांच्या 10वीमध्ये त्यांनी चांगले मार्क्स पाडावे, 9वीमध्ये त्यांनी नक्की चांगले मार्क पाडले असतील, पण त्यांनी 10वीमध्ये अजून अभ्यास करून अजून चांगले मार्क पाडावे हेच त्यांना सांगेन आणि त्यांना त्यांच्या 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देईल। यानंतर तुझा कल काय असणार आहे, मी कुठे ऍडमिशन घेणार आहे, काय सांग? आता तसं अजून काही, पण मला 12वी सायन्स करायचे रापा सबनीस कॉलेजमध्ये। यानंतर तुझं ध्येय काय बनायचं तुला? मला इंजिनिअरिंग करायची। धन्यवाद। यानंतर तुला काय बनायचंय? मला पण इंजिनिअरिंग करायचं। ओके। खरं तर ज्ञानेश्वरी कोकणे हिचे आई वडील या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। खरं तर तुमच्या मुलीला या ठिकाणी तुमच्या मुलीचा पहिला नंबर आलेला आहे, तिचं सर्वत्र कौतुक होतंय, तुम्ही काय सांगसाल? आम्हाला खूप आनंद होतो। ओके, धन्यवाद। ज्ञानेश्वरीचे या ठिकाणी वडील आहे, काय सांगसाल? तुमच्या मुलीचं सर्वत्र कौतुक होतंय, सर्व या ठिकाणी ग्रामस्थ असतील ते काही मुलीला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपल्या घरी विजिट करत असतात, तुम्ही काय सांगा? अभिमान आहे तिचा, अभिमान आहे आणि सगळे वर्ग शिक्षक यांचं सहकार्य तिला भरपूर। धन्यवाद। खरं तर त्यांच्या आई वडिलांशी आपण चर्चा केली, त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की जे काही श्री संत गाडगे महाराज विद्यालय पिंपळगाव जोगा, खरं तर त्या विद्यालयाचे जे काही शिक्षक आहेत
जे काही सर्व विषयाचे जे काही शिक्षक आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांचा मुलींचा या ठिकाणी अभ्यास करून घेतला आणि त्यांना देखील यांनी धन्यवाद दिलेले आहे. खरं तर अशा शिक्षकांची आपल्याला गरज आहे जे काही या मुलींना त्यांनी घडवलंय. खरं तर अनेक या पिंपळगाव जोगामध्ये अनेक विद्यार्थी आहेत जे काही चांगले पर्सेंटेज घेऊन या ठिकाणी पास झालेले आणि विद्यालयाचा या ठिकाणी 100% निकाल लागलेला आहे. खरं तर मी श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे जे काही संस्थापक असतील, जे काही सदस्य असतील, अध्यक्ष सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि शिक्षकांना जे काही विद्यालयाचे शिक्षक असतील त्या सर्वांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो जे तुम्ही या मुलींना घडवलं. धन्यवाद.